रोजच वाचन केल्यास आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढतील। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचनातनं मोठं ज्ञान आत्मसात केलं आणि म्हणूनच त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन समाजासाठी कार्य केले, असं प्रतिपादन खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केले। भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती भीमशक्ती नवतरुण मित्रमंडळ आणि रमाबाई महिला मंडळ चौक यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे आणि त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी ज्येष्ठ विधितज्ञ अविनाश देशमुख, शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार, ॲडव्होकेट मिलिंद गायकवाड, ॲडव्होकेट मिलिंद सुरावकर, ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट रीना सोनटक्के, फिरोज शेख, प्राध्यापक कांबळे सर, सचिन मते, राजू कापरेकर यांच्यासह मान्यवरही उपस्थित होते। यावेळी विद्यार्थी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती भाषणं सुद्धा केली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या ताकदीवरती संघर्ष करून समाजाला ज्ञानाची ताकद दिली आहे, असं शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी बोलताना सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती निबंध स्पर्धा सुद्धा आयोजित केलेली होती आणि त्याचे पारितोषिक वितरण करताना विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याची त्यांना मदतही करण्यात आली। ध्वजारोहण, पूजापाठ आणि सूत्रपठण कार्यक्रमाच्या वेळी झालं। सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक चौक बाजारपेठमधून काढण्यात आली। यावेळी लाईव्ह ऑर्केस्ट्रा सुद्धा सादर करण्यात आला। कार्यक्रमाचं आयोजन आणि सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील सोनटक्के यांच्या सहकार्यांनी केलेलं होतं। आणि दुसरे कारण की पोलीस स्टेशनला सुद्धा जयंतीनिमित्त आम्ही 12 वाजता एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे, तर तिथेही जायचं आहे। तसेच आपल्या खालापूर पोलीस स्टेशनच्या विभागामध्ये 150 गावं आहेत, जवळपास 40 ते 45 गावामध्ये आम्हाला जायला लागेल। त्यामुळे मी सकाळी कालच भेट झाली त्यावेळी सांगितलं की जेवढा शक्य तेवढा लवकर घेतला तर मी येऊ शकतो। तर सुरुवातीलाच